तुम्ही कधी असं मंदिर पाहिलंय का जे वर्षाचे 9 महिने पाण्याखाली आणि फक्त 3 महिने पाण्याबाहेर असतं? तर नमस्कार मंडळी, मी सॅम. पुणे पौड आजिवली मार्गे थोडी ऑफ रोडिंग करत मी पोहोचलोय पवना धरणाच्या बॅकवॉटर मध्ये, जिथं आहे 1000 वर्ष जुनं हे माडपंथी शैलीतलं पुरातन वागेश्वर मंदिर. महादेवाला समर्पित हे मंदिर फक्त उन्हाळ्यामध्ये पाण्याबाहेर असतं आणि पावसाळा आणि हिवाळा पवना धरणाच्या पाण्यामध्ये असतं. मंदिरामध्ये प्रवेश करताना उंबऱ्यावर कीर्तिमुख आहे. सभामंडपातील काही स्तंभ हे चौकोनी तर काही गोलाकार आहेत. आतमध्ये गणेशाच्या 2 मूर्ती आहेत. पायऱ्या उतरून गर्भगृहात गेल्यावर सुंदर शिवलिंग दिसतं. जास्त वेळ पाण्याखाली असून सुद्धा अजून पण तेवढंच सुंदर आहे. मंदिराच्या बाजूलाच शिवभक्तांनी दगडी पिरॅमिड बांधलेले आहेत. ते बघून मी सुद्धा एक दगडी पिरॅमिड उभा केला. त्यानंतर तिथं दर्शनाला आलेले शेजारच्या गावातले बाबा भेटले. त्यांच्यासोबत मस्त गप्पा मारल्या आणि मंदिराची माहिती तुम्ही रोज घेतली. येता का इकडं? नाही ही झाडी आहे ना हा ह्या झाडीच्या पुढे बर. समोरच येतो. अच्छा, आज सोमवार आहे म्हणून दर्शनाला. हे मंदिर एकेकाळी मोठ्या विस्तारित जागेत पसरलेलं होतं. मंदिराभोवती एक तलाव सुद्धा आहे आणि त्या काळी मंदिराभोवती 5 एकरपेक्षा जास्त मोकळी जागा होती. मंदिराच्या परिसरात दगडी शिळ्या सुद्धा आहेत आणि इथूनच तुम्हाला पवना धरणाचा सुंदर व्ह्यू सुद्धा दिसेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण मोहिमेच्या नंतर इथं येऊन दर्शन घेतलं होतं असं म्हणतात. या मंदिराच्या बरोबर समोरच्या डोंगरावर तिकोना किल्ला आहे आणि मंदिराच्या डाव्या बाजूला जवळच तुंग किल्ला सुद्धा आहे. निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म हे जर सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायचं असेल तर हे मंदिर तुम्ही नक्कीच बघायला यायला पाहिजे. मंदिर बघून झाल्यावर पवना धरणाचा हा सुंदर व्ह्यू तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही कधी येताय हे मंदिर बघायला आणि हा व्हिडिओ त्यांना पाठवा ज्यांच्यासोबत तुम्हाला हे मंदिर बघायला यायचंय.